आवाज येतोय का माझा? क्लिअर आहात का सगळे? चला सुरुवात करूया आपण. आज आपण राष्ट्रपती शिकलो, ठीक आहे. आज आपण उपराष्ट्रपती, ठीक आहे, उपराष्ट्रपती म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. तुम्हाला लक्षात आणून देतो की जो आपला राष्ट्रपती मधला जो काही डाटा राहिलेला आहे ना, तो आता आपण संसदेमध्ये कंप्लीट करूया. फॉर एक्झाम्पल, कोणता डाटा राहिलेला की कोणत्या विधेयकावर म्हणजे धन विधेयकावर राष्ट्रपती काय करतो, घटना दुरुस्ती विधेयकावर काय करतो, बरोबर, सामान्य विधेयकावर काय करतो, वित्तीय विधेयकावर काय करतो, हे सगळं आपण पार्लिमेंटमध्ये करतो. म्हणजे मी तुमचा राष्ट्रपती सोडलेलं नाही आहे, पण ते पुढे सगळ्यात जास्त कुठे विधेयक संसदेशी निगडीत आहेत, म्हणून आपण त्याला वेगळ्या संसदेमध्ये घेणार, बरोबर. दुसरा अधिकार जो राहिला आपला सल्लाविषयक अधिकार. सल्ला म्हणजे काय विधेयक, काहीतरी त्याला सल्ला पाहिजे असेल, काहीतरी त्याला ऍडवाइस पाहिजे असेल, कोणापासून? सर्वोच्च न्यायालयाकडून. तो कुठे गेला आपण? सर्वोच्च न्यायालयाकडे. कारण की किती जास्त त्याचं काय महत्व आहे, या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं काय सर्वात जास्त महत्व आहे, म्हणून आपण तो टेबल घेणार त्याला सर्वोच्च न्यायालय. म्हणजे राष्ट्रपती मधले जे काही अधिकार राहिले असतील, ठीक आहे, ते तुमचे सगळे अधिकार मी घेणार आहे, त्याचा एकही सोडणार नाही आहे. पण जिथे त्याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे आपण तिथे त्याला घेणार आहे. फॉर सल्ला म्हटलं तर सुप्रीम कोर्ट, फॉर विधेयकासंबंधी राष्ट्रपती आपल्या संसदेमध्ये, ठीक आहे. पण तुमच्या लक्षात आलं होता आज आपण उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती काय तुमच्या देशामध्ये सांगा बरोबर. व्हाय देयर इज अ नीड ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. राष्ट्रपती नसेल तर उपराष्ट्रपती, सगळं आज तुमच्या लक्षात येईल. उपराष्ट्रपतीची तुमच्या देशाला काय गरज आहे बघा. तुम्ही म्हणाल सर मला फक्त बाबांची गरज आहे, मला आई नको, ते शक्य नाही. तुम्ही म्हणाल सर मला फक्त आई पाहिजे आहे, बाबा नको, शक्यच नाही. जोपर्यंत दोघे नसतील तोपर्यंत तुम्ही असू शकत नाही, बरोबर की नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्या देशामध्ये राष्ट्रपती आहे, बरोबर, तोपर्यंत आपल्याला उपराष्ट्रपतीचं काही काम नाही. पण जेव्हा राष्ट्रपती नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा कार्यकाळ सांभाळण्यासाठी आपल्याला कसा कोणतरी एक माणूस पाहिजे की त्याच्यावर आपण रियाबल राहू शकतो. म्हणून आपल्याला काय उपराष्ट्रपतीची आवश्यकता आहे. मग उपराष्ट्रपती काय करतो? आता नॉर्मली कंडिशनमध्ये तुमच्या देशामध्ये राष्ट्रपती असतो, बरं, नॉर्मल कंडिशनमध्ये तुमच्या देशामध्ये राष्ट्रपती असतो. या उपराष्ट्रपतीची काय गरज आहे? कारण जर हा नॉर्मल कंडिशनमध्ये काय गेला असेल, मृत्यू पावला असेल, त्याला नॉर्मल कंडिशनमध्ये तो बाहेर गेला असेल, अशा परिस्थितीमध्ये तो काही करू शकत नाही, बरोबर. मग जर आपण उपराष्ट्रपती नेमला आहे, उपराष्ट्रपतीची निवडणूक केली आहे, म्हणजे या उपराष्ट्रपतीला आपण काहीतरी काम द्यायला पाहिजे, बरोबर. म्हणून या उपराष्ट्रपतीला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष, एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभा. आणि आज तुमचे सगळे डाऊट्स ते पुन्हा क्लिअर होणार आहेत. मला सांगा, उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया याचं इलेक्टोरल कॉलेज कोणत्या घटना दुसरी ठरवलं सांगा मला. उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कोणत्या अमेंडमेंटनी चेंज केलं सांगा मला. पहिला प्रश्न माझा, उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कोणत्या घटना दुसरी चेंज केली? मला सांगा, उपराष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्या अमेंडमेंटनी चेंज केली सांगा बरं मला. उपराष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्या अमेंडमेंटनी? 11वी, अगदी बरोबर, व्हेरी गुड. 11वी अमेंडमेंट, 11वी घटना असेल, व्हेरी गुड, 11वी घटना असेल. त्याच्या अगोदर उपराष्ट्रपतीची जर नेमणूक करायची असेल विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे काय माहिती? संयुक्त बैठक. संयुक्त बैठक म्हणजे तुम्हाला जर विचारलं विद्यार्थी उपराष्ट्रपतीची जी निवडणूक पद्धत आहे ती कशी होती? 11व्या घटना दुरुस्तीच्या अगोदर काय करायचं होतं? लोकसभा प्लस राज्यसभेला एकत्र बोलवायचं होतं आणि मग काय करतील दोघे मिळून काय झालं विद्यार्थी त्याची निवडणूक करतील. पण 11व्या अमेंडमेंट ऍक्टनी विद्यार्थी मित्रांनो काय केलं? त्याच्यामध्ये चेंज केलं आणि त्याच्याऐवजी काय टाकलं? इलेक्टोरल कॉलेज. त्याला मराठीमध्ये काय होतं? निर्वाचन गण. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? निर्वाचन गण. म्हणजे तुम्हाला जर आता प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपतीची जी पद्धत आहे, जी इलेक्शन पद्धत आहे, हे मूळ राज्यघटनेमध्ये जशी होती तशीच आहे आता, तर स्टेटमेंट का असेल? चुकीचं आहे. कारण की काय केलं आपण? 11व्या घटनास्थळी चेंज केलं. दुसरं स्टेटमेंट म्हणतो मूळ राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक ही प्रक्रिया संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेला एकत्र बसून घेतली जात असेल. स्टेटमेंट का असेल? बरोबर असेल. तिसरं स्टेटमेंट, मूळ राज्यघटनेमध्ये सध्याचे जे निर्वाचन गण आहे तेच नमूद केलेलं होतं उपराष्ट्रपतीच्या प्रक्रियेमध्ये. स्टेटमेंट का असेल? चूक.
कारण की आपण या संयुक्त बैठकीला चेंज केलं विद्यार्थी मित्रांनो, निर्वाचन गण. मग मला सांगा क्वालिफिकेशन किती असतो उपराष्ट्रपतीसाठी? क्वालिफिकेशन काय सांगा बरं? तो असायला पाहिजे भारताचा नागरिक, इंडियन सिटीजन. इंडियन सिटीजन. दुसरं वयाचे 35 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. आणि तिसरा म्हणजे तो राज्यसभेचा सदस्य बनण्याची पात्रता असायला पाहिजे. राज्यसभेचा सदस्य बनण्याची पात्रता असायला पाहिजे. बरोबर? हे तिन्ही क्वालिफिकेशन. पण हे तिन्ही क्वालिफिकेशन कुठे लिहिले आहेत? संविधानामध्ये. कुठे लिहिले आहेत? संविधानात. बरोबर? आणि याच्यानंतर कोणतंही क्वालिफिकेशन आलं ते लिहिलं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951. लोकप्रतिनिधी कायदा. लोकप्रतिनिधी कायदा 1951. म्हणजे तुम्हाला जर आता आगामी प्रश्न विचारलं कोणत्या संविधानिक पात्रता संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत? कोणता? इंडियाचा नागरिक. 35 म्हणजे त्याचं एज लिमिट आहे मिनिमम. आणि नंतर काय? तो राज्यसभेचा सदस्य बनण्याची काय त्यामध्ये असायला पाहिजे? पात्रता असायला पाहिजे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो? आणि जर तुम्हाला नंतर विचारलं की याच्यात सोडून, या तिन्ही सोडून कोणत्या पात्रता कुठे नमूद केलेल्या आहेत? संविधानात आहे का? संविधानात या 3 पात्रता दुसऱ्या कोणत्याही पात्रता दिलेल्या नाही आहेत. या सगळ्या पात्रता कुठे आहेत? लोकप्रतिनिधी कायदा 1951. सगळ्यांना समजलं का? नाही सगळ्यांना समजलं का? कारण की इथेच तुमचा मार्क्स खाऊ शकता. आयोग तुम्हाला काय विचारतील? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बद्दल, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बद्दल संविधानामध्ये कोणतं पात्रता आहे? एक लोकसभेचा सदस्य. दुसरा वयाचे 35 वर्ष. उपराष्ट्रपती असेल तर राज्यसभेचा सदस्य. आणि राष्ट्रपती असेल तर लोकसभा सदस्य बनण्याची पात्रता. हे तीनच कुठे मेन्शन केले आहे? तुमच्या संविधानामध्ये. पण जे बाकीचे कोणतेही आहेत, तो ऑफिस ऑफ प्रॉफिट, लाभाचे पद ग्रहण करायचे नाही. लाभाचे पद ग्रहण करायचे नाही ते कुठे आहे? लोकप्रतिनिधी कायदा 1951. व्हेरी गुड. चला नेक्स्ट. ही झाली त्याची पात्रता. आता इलेक्ट्रॉन कॉलेज बघा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सांगा मला कोण येतं? मी शिकवलं तुम्हाला हे सगळं. राष्ट्रपतीमध्ये तुम्हाला शिकवलं. आता ते शिकवायची गरज नाही. तुम्ही सांगा मला उपराष्ट्रपतीच्या निर्वाचन गणामध्ये कोण कोण येतं? मग मी तुम्हाला जबरदस्त टेबल लिहून देतो. तुम्ही म्हणाल सर हे पहिले काय करून दिले नाही, पण हे समजणं सुद्धा ऑलरेडी इम्पॉर्टंट होतं. किती लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे? 20 + 20. तर आता तुम्हाला आगामी प्रश्न विचारला पहिले 20 कुठून असायला पाहिजे? पहिले 20 फक्त राज्यसभेमधून असायला पाहिजे. ओनली फ्रॉम राज्यसभा. आणि नंतरचे जे 20 आहे कुठून असं जातात? लोकसभा किंवा राज्यसभा. आता मला सांगा राष्ट्रपतीमध्ये पहिले 50 कुठून असायला पाहिजे आणि नंतरचे 50 कुठून असायला? सांगा. प्रश्न विचारला मी. राष्ट्रपतीसाठी जे पहिले 50 आहेत ते कोणत्या गृहामध्ये असायला पाहिजे? सांगा मला लवकर. सगळ्या राष्ट्रपतीसाठी जे पहिले 50 आहेत ते कोणत्या गृहात असायला पाहिजे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणता? इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजे नंतरचे 50 आहे विद्यार्थी मित्रांनो ते कुठून असेल जातात? विधानसभा राज्याची सोबत लोकसभा सोबत राज्यसभा. आणि हे सगळे इलेक्टेड पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? निवडून आलेले किंवा निर्वाचित सदस्य. आणि तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जर मी इथे नॉमिनेटेड मेंबर लिहिलं, जर मी इथे इलेक्टेड मेंबर लिहिलं तर माझं चुकेल का? हा बघा नॉमिनेटेड म्हणजे काय? नामित किंवा नामनिर्देशित सदस्य. बरोबर? बघा इथे बघा उपराष्ट्रपतीमध्ये मी लिहिलेलं जे पहिले 20 आहे ओनली फ्रॉम राज्यसभा. हे ओनली फ्रॉम राज्यसभा नॉमिनेट असलं पाहिजे का इलेक्टेड असायला पाहिजे? सांगा बरं. व्हेरी गुड मुला, व्हेरी गुड. इथे उपराष्ट्रपतीमध्ये काय? उपराष्ट्रपतीमध्ये विद्यार्थी कोणी असं करतात? नामित किंवा नॉमिनेटेड. आणि मी तुम्हाला सांगतो या वर्षी 100% राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीवर एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मी सांगू शकत नाही. बरोबर? मी फक्त गेसिंग करू शकतो की हा विचारू शकतात की जे पहिले सदस्य असतात ते इलेक्टेड असतात का? निर्वाचित असतात का? अगदी बरोबर. पहिले सुद्धा इलेक्टेड असतात आणि दुसरे सुद्धा इलेक्टेड असतात. बरोबर? दुसरा महत्वाचा पॉईंट, पहिले दोन्ही सदस्य एकूण असतात लोकसभा किंवा राज्यसभा. म्हणजे किती? 50. जे 50 नंतरचे असतात सेकंड असतात ते आपण त्याला अनुमोदन करणारे म्हणतो. ते कुठे असतात? कोणत्या असेल? विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा.
उपराष्ट्रपतीमध्ये जे पहिले 20 असतात ना ते असतात ओनली फ्रॉम राज्यसभा, आणि पण ते कोणतेही सदस्य असले तरी चालतात, इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड. इकडे सेकंड 20 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे होल पार्लिमेंट मधून असले तरीही चालतात. बरोबर. आता महत्वाचा मुद्दा निर्वाचन गण. मी पॉईंट लिहितोय, मला फक्त सांगा निर्वाचन गण मध्ये कोण कोण सहभाग घेतो. पहिला इलेक्टेड नॉमिनेटेड मेंबर ऑफ लोकसभा. ठीक आहे. दुसरा इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्यसभा. बरोबर का चूक सांगा बरं. दोन्ही पॉईंट बरोबर आहे का माझे. व्हेरी गुड व्हेरी गुड अगदी बरोबर व्हेरी गुड अगदी बरोबर सुवर्णा व्हेरी गुड व्हेरी गुड. आता जर तिथे जो पॉईंट तुमच्या बुकामध्ये दिला तो मी ऍड करायला दिला. इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ राज्यसभा लोकसभा केप्ट इन एनिमेशन सस्पेन्शन. म्हणजे काही कालावधीसाठी निलंबित केलेले काही कालावधीसाठी निलंबित केलेले राज्यसभेचे आपले लोकसभेचे निर्वाचित प्लस नामनिर्देशित सदस्य हे सदस्य सुद्धा उपराष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकतात का, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा मुद्दा तुमच्या कोणत्याही बुकामध्ये दिलेला नाही. माझं बुक येणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये, माझं बुक लॉन्च होतील तेव्हा तुम्हाला असे छोटे मोठ्या ज्या गोष्टी तुम्हाला कुठेही नमूद केलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसणार. मला सांगा बरोबर आहे का. इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ दी राज्यसभा लोकसभा केप्ट इन ॲनिमेटेड सस्पेन्शन. ॲनिमेटेड सस्पेन्शन म्हणजे काय, टेम्पररी त्यांचा काय केलाय जे कालावधी आहे तो निलंबित केलेला आहे. टेम्पररी काय केलाय त्याला निलंबित केलाय. पण बरोबर आहे का चूक आहे सांगा बरं मला. किती लोकांना वाटतं बरोबर आहे का चूक आहे. किती लोकांना वाटतं माझं स्टेटमेंट बरोबर आहे सांगा ना. सुवर्णा वाटतं व्हेरी गुड सुवर्णा बरोबर. मी तुम्हाला राष्ट्रपतीमध्ये सुद्धा तेच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रपतीच्या निर्वाचन गणामध्ये फक्त इलेक्टेड मेंबर्स असतात बरोबर. पण जे काही लोक काही कालावधीसाठी निलंबित केलेले असतात ते सुद्धा पण कोणते इलेक्टेड वाले आपण मतदान करू शकतो. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं छगन भुजबळ आठवतं का तुम्हाला. छगन भुजबळचे एक्झाम्पल दिला होता. छगन भुजबळ बघा काही काळासाठी निलंबित केलं होतं. त्यांनी सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय केलं मतदान केलं होतं. आणि इथे सुद्धा तो पॉईंट लागू होतो म्हणजे काय निर्वाचित नामनिर्देशित सदस्य पण कोणाचा राज्यसभेचा किंवा लोकसभेचा. सगळ्यांना क्लिअर झालं काय. सगळ्यांना क्लिअर झालं का. कारण की विद्यार्थी मित्रांनो असे पॉईंट तुमच्या बुकामध्ये दिलेले नाही आहेत. असे पॉईंट तुमच्या बुकामध्ये कुठेही दिलेले नाही आहेत. म्हणून मला तुमचे असंख्य डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो मी सुद्धा तुमच्या काही ॲक्सपिरियन्स आहे. असं नाही की माझी स्वप्न गेलेले आहेत. माझे स्वप्न सुद्धा जिवंत आहेत. तुमचे स्वप्न जिवंत आहेत तर तसेच सुद्धा माझे जिवंत आहेत. मला माहिती आहे की आयोग नेमकं तुम्हाला प्रश्न कुठं फसवणार आणि कशा पद्धतीने फसवणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इतकं डीप सांगतोय. अदरवाईज काय आपण बरोबर बघितलं तरी चालेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मी काय करणार आहे बरोबर मी आहे ना मला रिप्लाय देते ना मी इतकं विचारलं इतकं जी करून शिकवलं तुम्हाला. बरोबर शिकू का सांगा मी तुम्हाला. बरोबर घ्यायचं का की अजून डीप मध्ये जायचं. चला बघा निर्वाचन मला सांगा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडल्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती ओत कोण घेतो सांगा मला. उपराष्ट्रपतीचा शपथविधी कोण घेतो. राष्ट्रपती घेतो की CGI घेतो तर दुसरा कोणी घेतो. कोण घेतो स्वतः राष्ट्रपती. कोण घेतो स्वतः राष्ट्रपती. राष्ट्रपती निघाला सगळं काम झालं उपराष्ट्रपती आला. उपराष्ट्रपतीला काय दिलं मग विद्यार्थी मित्रांनो व्हाईस प्रेसिडेंटला काय दिलंय फक्त आणि फक्त 2 कामं दिले आहेत. ते कोणतं बघा. एक प्रेसिडेंट बनू शकतो आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो काय राज्यसभेचं पद स्वीकारू शकतो. पद म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की जो चेअरमॅन आहे अध्यक्ष पद स्वीकारू शकतो चेअरमॅनचं. मला प्रश्न पडला असेल तर हो बरोबर आहे तुमचं. ते 2 पॉईंट आम्हाला माहिती आहे. तर इथे बघा या राष्ट्रपतीमध्ये काम जबरदस्त भांडण लागणार आहे. बघा या पॉईंटमध्ये तुम्हाला किती कन्फ्युजन आहे आता बघा.
पण एवढं कन्फ्युजन मी तुम्हाला सिंपल वेनी तुमच्या डोक्यामध्ये फिट करून देतो. बघा, प्रेसिडेंट उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट कधी प्रेसिडेंट बनतो, म्हणजे उपराष्ट्रपती कधी राष्ट्रपती बनतो, याच्यासाठी दोन कंडिशन आहेत. एक म्हणजे टेम्पररी कंडिशन आणि दुसरी म्हणजे परमनंट कंडिशन. परमनंट म्हणजे काय होते तुमचं, स्थायी. परमनंट म्हणजे काय हो, स्थायी. आणि टेम्पररी म्हणजे काय, अस्थायी. एक्झाम्पल देतो. वाईफ परमनंट आहे आणि ती किंवा तो सध्याच्या परिस्थितीमध्ये काय अस्थायी आहे, माहित नाही, फिक्स नाही आपल्याला. बरोबर, तुमच्या लक्षात आलं असेल, ती आणि तो काय टेम्पररी आहे, पण वाईफ काय असेल तर परमनंट असेल. बरोबर, स्थायी आणि अस्थायी. बरोबर, बघा, व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती कोणत्या दोन कंडिशन मध्ये राष्ट्रपतीवर सांभाळू शकतो. दोन कंडिशन, पहिली टेम्पररी आणि दुसरी परमनंट. मग परमनंट मध्ये पुन्हा कंडिशन येतो, 1 2 3. परमनंट मध्ये पुन्हा कंडिशन येतं, म्हणजे काय, त्याचा विद्यार्थ्यांकडे रिमूव्हल झालेली आहे. महाभियोग प्रक्रिया लागून त्याचं काय केलं आहे, पदच्युत केला आहे. त्याची महाभियोग प्रक्रिया लावून काय केलेला, पदावरून दूर केला आहे. पहिला. दुसरा राजीनामा, ठीक आहे, इंग्लिश मध्ये तुम्ही रिझिग्नेशन. थर्ड पॉईंट लिहितो वापस, डेथ. थर्ड पॉईंट काय लिहितो मी, डेथ. आता तुम्ही विचार करा, त्याला रिमूव्ह केलं, पदावर दूर केलं, तो वापस येईल का, नाही ना. त्याची रिझिग्नेशन स्वतःने राजीनामा दिला, वापस येईल का, नाही ना. बरं, त्याची डेथ झाली, भूत बनवून वापस करायला येते नाही. ही रिझन काय, परमनंट टाईपची रिझन आहे. काय, परमनंट टाईपची रिझन आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट फक्त आणि फक्त 6 महिन्यापर्यंत, किती महिन्यापर्यंत, 6 महिन्यापर्यंतच. लक्ष द्या, किती महिन्यापर्यंत, फक्त आणि फक्त 6 महिन्यापर्यंतच व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती राष्ट्रपती पद सांभाळू शकतो. ओनली फॉर 6 मंथ. आणि या 6 महिन्यामध्ये नवीन राष्ट्रपती आपल्याला काय करायचं, इलेक्शन करायचं आहे आणि नवीन राष्ट्रपती निवडून आणायचा. आता बघा, परमनंट जर तुमच्या लक्षात बसलं असेल, रिझन्स बघा, रिमूव्हल, रिझिग्नेशन आणि डेथ. आता अस्थायीची रिझन बघा. पहिलं इलनेस, दुसरं समजा ऍक्सिडेंट झाला असेल, बरोबर ना, हार्ट अटॅक आला असेल. तिसरा हॉलिडे, सुट्टीवर गेला असेल, सुट्टीवर गेला तिथे जाणून खतम होणार नाही आहे, तो पुन्हा वापस येणार आहे. तो बिमार पडला असेल, तो पुन्हा वापस येणार आहे. बिमारातून कोरोना झाला असेल, 14 दिवस राहील, पुन्हा अंदर येईल. बरोबर, अमित शहाला कोरोना झाला होता, पुन्हा वापस आले. बरोबर, ऍक्सिडेंट झाला असेल, ऍक्सिडेंट झाला, कधी पाय तुटला, बरोबर, 1 वर्ष घर राहील, पुन्हा तो वापस येईल की नाही. नंतर काय, हॉलिडे, नवीन लग्न झालं असेल, 35 वर्ष मिनिमम आहे, होऊ शकतो राष्ट्रपती. नवीन लग्न झालं असेल, फिरायला जायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी काय, टेम्पररी रिझन आहेत. अशा परिस्थितीमध्ये जो उपराष्ट्रपती आहे, जोपर्यंत हा राष्ट्रपती आपल्या पदावर येत नाही तोपर्यंत कार्यरत करू शकतो. जोपर्यंत राष्ट्रपती आपल्या पदावर येत नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती त्याचं कार्य करू शकतो. बघा, तुमच्या बुकामध्ये असं दिलेलं नाही आहे, आणि जेव्हा तुम्हाला असं दिलेलं नाही आहे, तुम्हाला ते वाचायला कठीण जाईल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की हे डायग्राम काढायला पाहिजे, तुम्ही सगळे हे डायग्राम काढून घ्या. बघा, आम्ही सांगतोय, पहिले वरती व्हाईस प्रेसिडेंट, नंतर प्रेसिडेंट, इकडल्या साईडला, त्याच्या राईट हँड साईडला 2 पॉईंट होता राज्यसभा. हात सोडून ते आपण शिकायचंच आपल्याला. प्रेसिडेंट मध्ये टेम्पररी कंडिशन म्हणजे अस्थायी कंडिशन, इकडे स्थायी स्वरूपाच्या कंडिशन. स्थायीमध्ये रिमूव्हल म्हणजे पदच्युत करणे, रेझिग्नेशन म्हणजे काय, राजीनामा, डेथ म्हणजे काय, त्याचा मृत्यू होणे. हे परमनंटचे रिझन असतील तर उपराष्ट्रपती फक्त आणि फक्त 6 महिन्यापर्यंतच, 6 months, only for 6 months, act as a president. बरोबर. पण जर टेम्पररी कारणास्तव काय झालं असेल विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती आहे पद का वॅकंट झालं टेम्पररी रिझन्सवर, म्हणजे इलनेस आहे, ऍक्सिडेंट आहे किंवा हॉलिडे आहे, अशा रिझन मध्ये विद्यार्थी मित्रांनो जो उपराष्ट्रपती आहे, जोपर्यंत जुना राष्ट्रपती वापस येत नाही तोपर्यंत काय म्हणतो, जोपर्यंत तो वापस येत नाही तोपर्यंत व्हाईस प्रेसिडेंट इज अ प्रिसाइड ॲज अ प्रेसिडेंट. बरोबर.
म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या रिझनवर उपराष्ट्रपती 6 महिन्यापर्यंत काम करू शकतो, सांगा बरं मला. खालीलपैकी कोणत्या रिझनवर उपराष्ट्रपती फक्त 6 महिन्यापर्यंत काम करू शकते, सांगा मला. खालीलपैकी कोणत्या रिझनवर उपराष्ट्रपती फक्त राष्ट्रपती 6 महिन्यापर्यंत काम करू शकतो. व्हेरी गुड. सांगा मला, प्रश्न विचारला बरं उत्तर दिले अगदी व्हेरी गुड. थँक्यू. तुम्ही रिप्लाय देता मला खूप छान होतं. कोणत्या परमनंट म्हणजे रिमूव्हल, रेजिग्नेशन आणि डेथ, बरोबर. आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो काय, जी टेम्पररी कंडिशन साठी म्हणजे कसं हो, इलनेस झाला, ऍक्सिडेंट झाला, अपंगत्व आलं त्याला, किंवा त्याला हॉलिडेला कुठतरी बाहेर केला जायचं. हे कशा विद्यार्थी मित्रांनो टेम्पररी आहे. इलनेस होऊन तो बाहेर येणार आहे, कोरोना झाला बाहेर येणार आहे, ऍक्सिडेंट झाला, पाय तुटला तरी तो वापस जाणारच आहे. हॉलिडे फिरायला गेला असेल तर पुन्हा वापस येणार, बरोबर की नाही, तिकडे थोडी जाऊन राहतो, वापस येईल की नाही. म्हणजे अशा वेळेस उपराष्ट्रपती काय करतो, जोपर्यंत राष्ट्रपती येत नाही तोपर्यंत त्याचा कार्यकाळ बघू शकतो. इतकं लक्षात आलं का? हे कळालं का राष्ट्रपतीचं? चला, मला तरी वाटतं सगळ्यांना कळालंय. आता आपण जाऊ राज्यसभेचा अध्यक्ष, राज्यसभेचा चेअरमॅन. मला खूप लोक आहे ना शिकवताना मला खूप फिजिकल क्लासमध्ये एक प्रश्न विचारतात, व्हॉट इज मीन बाय एक्स ऑफिशियो. ठीक आहे, एक्स ऑफिशियो चेअरमॅन किंवा पदसिद्ध अध्यक्ष. पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे काय? पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे बघा असं ना, घरवाली बाहेरवाली. बघा माहिती आहे तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगतो, तुमच्या भाषणात सांगितलं तुम्हाला लवकर कळेल. घरवाली बाहेरवाली, घरवाली आणि बाहेरवाली. घरवाली म्हणजे काय विद्यार्थी, एक्स ऑफिशियो वाईफ, म्हणजे तुमची काय बाय डिफॉल्ट वाईफ असणार म्हणजे असणार, बरोबर. तिथं तुम्ही काही करू शकत नाही, तिथे काही तुम्ही चेंज करू शकत नाही. पण बाहेरवाली आज एक असेल, उद्या 2 असेल, परवा 3 असेल, पण जी एक्स आहे तुमची, जी घरवाली आहे ती एक्स ऑफिशियो काय तुमची वाईफ आहे, तिला बाहेरून असं एक्सप्लेन करायची काही गरज नाही. तिथे जर काही केलं तर मारते आपल्याला, बरोबर. आपल्याला म्हणजे मला अनुभव नाही बरं, तुम्हाला सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो एक्स ऑफिशियो म्हणजे काय, जी तुमची पदसिद्ध आहे तिला तुम्ही कधीही चेंज करू शकत नाही, ती म्हणजे काय एक्स ऑफिशियो पदसिद्ध अध्यक्ष. आणि दुसरी काय असते म्हणजे बाहेरवाली असतं, मला माहिती आपण कितीही चेंज करू शकतो, 1 नाही 2 नाही 3 आवडली, दुसरी तिसरी चौथी पाचवी कितीही चेंज करू शकतो. पण पदसिद्ध म्हणजे काय, तुमची वाईफ, ती तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही आहे. म्हणजे ती एक्स ऑफिशियो म्हणजे काय, व्हाईस प्रेसिडेंट. राज्यसभेचे अध्यक्ष काय एक्स ऑफिशियो आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट त्यांना कोणतं पद मिळणार आहे, राज्यसभेचं अध्यक्ष. कोणतं पद मिळणार आहे, राज्यसभेचं अध्यक्ष. आणि विद्यार्थी मित्रांनो माझा एकच मुद्दा आहे, व्हाईस प्रेसिडेंट इज अ पार्ट ऑफ राज्यसभा. उपराष्ट्रपती भाग आहे राज्यसभेचा, बरोबर का? उपराष्ट्रपती राज्यसभेचा भाग आहे. आणि दुसरं, उपराष्ट्रपती सदस्य आहे, सदस्य आहे राज्यसभेचे, बरोबर का? पहिलं सेटलमेंट आहे उपराष्ट्रपती भाग आहे राज्यसभेचा. फर्स्ट वन करेक्ट, व्हेरी गुड. पहिला काय करेक्ट आहे, व्हेरी गुड, भाग आहे, व्हेरी गुड. दुसरं चुकीचा आहे, तो सदस्य नाही, तो तिथला मेंबर नाही. पण माझा एक प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पहिल्या फेरीमध्ये मतदान करू शकतात का? उपराष्ट्रपती पहिल्या फेरीमध्ये मतदान करू शकतात का? पहिल्या फेरीमध्ये मतदान करू शकतात का? अगदी बरोबर, व्हेरी गुड. पहिल्या फेरीमध्ये मतदान करू शकत नाही, अगदी बरोबर. सेकंड मध्ये, सेकंड मध्ये काय, कारण की ते अध्यक्ष असतात, जेव्हा निर्णय घेतो, जेव्हा मतभेद निर्माण होतात तो काय करतो, कास्टिंग वोट देऊ शकतो, म्हणजे निर्णायक मत देऊ शकतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इथून 2018ला एक प्रश्न उद्भवला होता की सॅलरी हॅक झाली आहे, सॅलरी हॅक झाली आहे, बरोबर. सॅलरी वाढलेली आहे, सॅलरी वाढलेली आहे. तुम्हाला माहिती असेल किती आहे उपराष्ट्रपती सॅलरी?
उपराष्ट्रपती सॅलरी किती आहे? 5 लाख आहे, 4 लाख आहे, 3 लाख आहे, 2 लाख आहे, सांगा बरं मला. उपराष्ट्रपतीची सॅलरी किती आहे? 2018ची गोष्ट आहे. सॅलरी वाढली होती 2 लाख, 4 लाख, व्हेरी गुड, 4 लाख. मग मी माझं स्टेटमेंट बघा, बोलल्याकडे माझ्या लक्ष द्या. संविधानात उपराष्ट्रपती पदासाठी सॅलरी दिलेली आहे, बरोबर का? दिलेली, बरोबर का? तू सांगा मला. सॅलरी दिलेली आहे, बरोबर का? तू रॉंग, अगदी बरोबर, ऍब्सोल्युटली राईट, व्हेरी गुड. कोणासाठी दिली आहे? राज्यसभेच्या अध्यक्षांसाठी. राज्यसभेच्या अध्यक्षांसाठी काढलेली आहे, सॅलरी दिलेली आहे. अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की काय असतं आणि काय असत नाही, बरोबर? कारण की उपराष्ट्रपती पद आपल्या देशामध्ये आहे, पण त्या उपराष्ट्रपती पदाला सॅलरी पण नाही आहे, त्याची महाभियोग प्रक्रिया पण नाही, त्याची रिमूव्हल प्रक्रिया सुद्धा नाही आहे. पण माझा दुसरा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीला दूर करण्यासाठी संविधानामध्ये महाभियोग प्रक्रिया लिहिली आहे, बरोबर का? महाभियोग प्रक्रिया लिहिली आहे, बरोबर का? चूक, महाभियोग प्रक्रिया लिहिली आहे, बरोबर का? चूक, व्हेरी गुड, अगदी बरोबर, ऍब्सोल्युटली बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे कोणासाठी दिली आहे? राज्यसभेच्या अध्यक्षांना काय पदावरून दूर करा, म्हणजे उपराष्ट्रपती पदावरून दूर केला जाईल. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? पदसिद्ध. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? उपराष्ट्रपतीला राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष. तुमच्या आता क्लिअर झालं असतील की राज्यसभेच्या अध्यक्षांना आपण पदसिद्ध अध्यक्ष का म्हणतो. आता तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर मला सांगा, उपराष्ट्रपतीला पदावरून काढायचं असेल तर आपल्याला राज्यसभेच्या अध्यक्षांना रिमूव्ह करण्याचा प्रस्ताव मांडावा लागेल. तर मला सांगा, जो रिमूव्ह करण्यासाठी प्रस्ताव मांडतो आपण त्याला कोणता प्रस्ताव म्हणतो? सांगा बरं मला. जो रिमूव्ह करण्यासाठी प्रस्ताव मांडतो त्याला कोणता प्रस्ताव म्हणतो आपण? तुम्हाला शिकलं असेल संसदेमध्ये की व्हायचं आहे, आपण घेऊ आता काही दिवसामध्ये तो चालू संसद. बघा, कोणत्याही सदस्याला संसदेमधून काढायचं असेल, कोणताही सदस्य असो, प्रेसिडेंट असो, कॅग असो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असो, बरोबर, या लोकांना जर पदावरून दूर करायचं असेल, सुप्रीम कोर्टचे जज असो, उपराष्ट्रपती असो किंवा राज्यसभेचा अध्यक्ष असो, यांना काढण्यासाठी मूळ प्रस्ताव मांडला जातो. कोणता प्रस्ताव? मूळ. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सबस्टॅन्टिव्ह मोशन. आता बघा, मी तुम्हाला डायरेक्टली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणजे तुमचे दोन्ही पॉईंट क्लिअर. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय पाहिजे? मूळ प्रस्ताव मांडायला पाहिजे. कोणत्याही हाऊसमध्ये मांडता येतं, लोकसभा असो की राज्यसभा असो, कोणत्याही गृहामध्ये. पण उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करायचा असेल तो प्रस्ताव फक्त आणि फक्त कुठे यायला पाहिजे? राज्यसभा. फक्त आणि फक्त कुठे यायला पाहिजे? राज्यसभा. लोकसभेमध्ये तो प्रस्ताव येत नाही. इथे कोणत्याही हाऊसमध्ये येतात, राष्ट्रपती सुद्धा. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारतो, इथे राज्यसभेमध्ये मांडायचं तर 1/4 ऑफ राज्यसभा, लोकसभेमध्ये मांडायचं 1/4 ऑफ लोकसभा, 1/4 ऑफ लोकसभा. इथे मांडायचं असेल तर 50 मेंबर्स, 50 मेंबर कोणाचे? राज्यसभेचे. मांडा 50 मेंबर्स इथे मांडला. मग समजा राज्यसभेमध्ये मांडला विद्यार्थी मित्रांनो, तर मला सांगा, राज्यसभेमध्ये जो मांडतो किंवा राष्ट्रपतीच्या विरुद्ध मांडतो कोणता? मिसबिहेवियर मांडतो का? इनकॅपॅसिटी मांडतो का? अकार्यक्षमता आणि गैरवर्तणूक या कारणास्तव राष्ट्रपतीला पदावरून दूर केलं, बरोबर का? चूक. गैरवर्तणूक आणि इनकॅपॅसिटी, अकार्यक्षमता या दोन्ही कारणावरून राष्ट्रपतीला पदावरून दूर केलं, बरोबर का? चूक. अगदी बरोबर. कारण की विद्यार्थी तुम्हाला काय माहिती? घटनेचा अपमान. व्हेरी गुड. घटनेचा अपमान. व्हेरी गुड. घटनेचा अपमान. तो मला सांगा, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं, रिझन दिले का? रिझन दिले आहे का?
उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी संविधानामध्ये कोणतंही रिझन दिलेलं नाही. उपराष्ट्रपतीला संसदेमधून जर दूर करायचं असेल तर संसदेमध्ये कोणतेही किंवा संविधानामध्ये कोणतेही रिझन दिलेलं नाही. आणि तो कसा कुठे म्हणतो आपण, फक्त आणि फक्त राज्यसभा आणि मूळ प्रस्ताव लोकसभा किंवा राज्यसभा. बरोबर. इथे 1/4, इथे सुद्धा 1/4. तर इथे म्हणायचं किती 50 मिनिटं. मग समजा लोकसभेमध्ये आला तर लोकसभेचा सभापती काय करणार, त्याला ऍक्सेप्ट करणार किंवा रिजेक्ट सुद्धा करू शकतो. बरं, कोणी ऍक्सेप्ट करणार. इथे राज्यसभेचा जो उपाध्यक्ष आहे तो काय करणार, आता काही कालावधीसाठी जो व्हाईस चेअरमॅन आहे तो काय करणार, व्हाईस चेअरपर्सन काय करेल, अध्यक्ष म्हणून काम करेल. बरोबर. मग तो काय करेल, अध्यक्ष ऍक्सेप्ट करेल. त्याला ऍक्सेप्ट केला. ऍक्सेप्ट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो व्हाईस प्रेसिडेंट आहे याला 14 दिवसाचा वेळ दिला जातो. किती दिवसाचा, 14 दिवस. इथे सुद्धा राष्ट्रपतीला 14 दिवसाचा वेळ दिला जातो. भाऊ तू तुझे मत मान. बरोबर. राष्ट्रपतीला सांगितलं जातं की तू तुझं निर्दोष आहे की नाही, तू तुझं साबित कर. बरोबर. मग तुझा स्वतः तो साबित कर. इथे पण 14 दिवस. 14 दिवस दिले. मग 15व्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो एक बहुमत लागतं. त्या बहुमताला म्हणतात प्रभावी. कोणतं बहुमत म्हणतं, प्रभावी. कोणतं बहुमत आहे, प्रभावी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इफेक्टिव्ह मेजॉरिटी. लक्ष्मीकांत तुमच्याकडे बुक असेल त्याच्यामध्ये दिलाय 4th आणि 5th एडिशन मध्ये दिलाय स्पेशल. जी लेटेस्ट एडिशन आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऍब्सोल्यूट. चुकीचं आहे. हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे आणि हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. जर तुम्हाला आता प्रश्न विचारला आयोगाने की उपराष्ट्रपतीला, राज्यसभेच्या अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, लोकसभेच्या अध्यक्षांना किंवा सभापतींना किंवा लोकसभेच्या उपसभापतींना कोणतं बहुमत पाहिजे, तर कोणतं बहुमत पाहिजे, प्रभावी बहुमत म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट करून सांगतो, तुम्ही लिहून घ्या. नसेल लिहायचं तरी सुद्धा मला सांगा, कारण की तुमच्या बुकामध्ये खूप काही चुका दिलेल्या आहेत. तुमची चूक जर तुमचे मार्क्स तुमच्यापासून दूर जायला नको म्हणून मी तुम्हाला लिहून देतो. लिहा. प्रभावी बहुमत कुठे कुठे वापरले जाते. प्रभावी बहुमत कुठे कुठे वापरले जाते. लोकसभेच्या अध्यक्षाला पदावरून दूर करण्यासाठी, लोकसभेच्या उपसभापतीला पदावरून दूर करण्यासाठी, उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी, राज्यसभेचे उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी, तसेच विधानसभेचा सभापती आणि विधानसभेचा उपसभापती, विधान परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या 8च लोकांना पदावरून दूर करण्यासाठी फक्त आणि फक्त प्रभावी बहुमत वापरलं जातं. दुसऱ्या संविधानामध्ये कुठेही वापरलं जात नाही. दुसरीकडे कुठेही वापरलं जात नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट. तुम्हाला सांगता येईल विद्यार्थी, मूळ प्रस्तावामध्ये म्हणजे रिमोनच्या प्रस्तावामध्ये ज्या व्यक्तीविरुद्ध आहे त्याला किती दिवसाचा नोटीस पिरियड दिला जातो. मूळ प्रस्तावामध्ये ज्या व्यक्ती विरुद्ध आहे त्या व्यक्तीला किती दिवसाचा नोटीस पिरियड दिला जातो. किती दिवसाचा नोटीस पिरियड दिला जातो सांगा. मूळ प्रस्तावामध्ये नोटीस पिरियड किती दिवसाचा असतो. 10 दिवस. व्हेरी गुड. 14 दिवस. ऍब्सोल्युटली राईट. व्हेरी गुड. किती दिवस. 14 दिवस. व्हेरी गुड. बरं तुम्हाला सांगा उपराष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात. उपराष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात. उपराष्ट्रपती राजीनामा देतो राष्ट्रपतींना. ठीक आहे. आता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला कोणत्याही बुकामध्ये मिळणार नाही. जेव्हा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीला देतात, बघा उपराष्ट्रपती कोणाला देतो. राष्ट्रपतीला. राष्ट्रपती कोणाला देतो. उपराष्ट्रपती. जेव्हा राष्ट्रपतीने आपला पदाचा राजीनामा दिला, उपराष्ट्रपतीला दिला, तर उपराष्ट्रपतीला तो प्रस्ताव, तो राजीनामा डायरेक्टली लोकसभेच्या सभापतींना सांगावा लागतो. लोकसभेच्या सभापतींना सांगावा लागतो. तोपर्यंत तो राजीनामा ऍक्सेप्ट केला जात नाही. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मार्क्स चालले जातील.
तुम्हाला बुकामध्ये कुठेही हे दिलेलं नाहीये. राष्ट्रपतीला बरोबर, राष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला, कोणाकडे दिला? उपराष्ट्रपतीकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, तो राजीनामा कोणाला लागतं? लोकसभेच्या सभापतीला. अदरवाईज तोपर्यंत तो राजीनामा ऍक्सेप्ट केला जात नाही. किती लोकांच्या लक्षात आलंय? सगळ्यांना कळलं? व्हेरी गुड. चला, इथे तुमचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती संपलं. ठीक आहे, इथे तुमचं उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती संपलं. ठीक आहे, आता जाऊ आपण संसदेमध्ये. ठीक आहे, संसद. आणि हे जर तुम्हाला समजलं, समजून घ्या, तुमचं संविधान आता पूर्ण समजलं. पहिले मी तुम्हाला सांगितलं प्रिअम्बल, प्रस्तावना. नंतर मी तुम्हाला शिकवलं केशवानंद पण शिकवली. नंतर तुम्हाला मी शिकवलं प्रेसिडेंट, बरोबर. आणि आता शिकवतो संसद. त्याच्यानंतर आपण बघणार स्टेट, त्याच्यानंतर बघणार आपण सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर बघणार आपण हायकोर्ट. हे जर इतके महत्त्वाचे टॉपिक तुमच्या लक्षात आले, तुम्हाला समजून जाईल की तुमच्या देशामध्ये संविधानाचं काय काम आहे, तुमच्या देशामध्ये कार्यकारी मंडळ काय, तुमच्या देशामध्ये कायदे मंडळ काय, तुमच्या देशामध्ये न्याय मंडळ काय, आणि हेच काय आपलं सगळं संविधान. आता चला, मी तुम्हाला एवढं जबरदस्त शिकवतो हे संसद. ठीक आहे, संसद. स वरून सात, स वरून एकदा वापरायची गरज नाही, द वरून 710. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये संविधानामध्ये 710 आर्टिकल नाही आहेत, म्हणून एक काय करायची, कमी करायची. म्हणजे किती झाली? 79. आणि 79 या कलममध्ये आलेला आहे संसद. असंही नाही होत तर असंही होत. ठीक आहे, संसद. ठीक आहे, सरला लक्षात ठेवा. ठीक आहे, संसद. ठीक आहे, आता तुम्ही विचार करा, संसद, बरोबर, संसद. ठीक आहे, तर आपण जर असं लक्षात ठेवलं, सरला तर आर्टिकल नंबर 79 मध्ये काय दिलेली मित्रांनो? राज्यसभा, बरोबर. नंतर काय राज्यसभा म्हणतो, आर्टिकल 79 मध्ये काय? संसद. नंतर र म्हणजे काय? राज्यसभा, म्हणजे कोणती असेल? 80. 79 आणि ल म्हणजे लोकसभा, म्हणजे 81. तर तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सिंपल जाईल. फक्त हे कसं लक्षात ठेवा, संसद स वरून 7, द वरून 10, 10 पेक्षा एक कमी करायचं म्हणजे काय होतं? विद्यार्थी 9, 79, बरोबर. 79 आले तरी काय लक्षात सरला, 79 मध्ये सरला आहे. मग र वरून राज्यसभा, ल वरून लोकसभा, म्हणजे 81. आणि तुम्हाला सांगतोय की या वर्षी तुम्हाला 100% संसदेवर 3 प्रश्न आहेत. कारण की यावर्षी संसदेने खूप काही चालू घडामोडी केल्या आहेत. मला माहिती आहे सगळं चालू झालं आहे, बंद एकही झाले नाही आहे, बरोबर. फार बिल सुद्धा आलेले आहेत, असंख्य गोष्टी नवीन घडलेल्या आहेत. तुम्हाला हे संसद शिकणं अत्यंत आवश्यक आहे, आणि तेही इन डिटेलमध्ये. कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला समजायला हवेल आणि अडचण जातील. म्हणून तुम्ही लक्ष द्या. मी जे प्रश्न विचारतो, मी तुम्हाला काय विचारतो तुम्ही मला सांगा. समजलं नसेल तर आपण त्याला वापस बघूया. ठीक आहे, त्याला वापस समजून घेऊया. तुम्हाला माहित आहे संसद हे 3 घरा मिळून बनतं, बरोबर. 3 घरांना हे सरळ म्हणतो, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. बाजूचं घर, आपलं घर आणि आपल्या मोठ्या बाबांचं घर, 3ही घर एकत्र गेले, बरोबर. तर गावाचं होतं संसद, बरोबर. बघा, जर टेक्निकल भाषेमध्ये विचार करायचा तर प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. पण हा जो राष्ट्रपती असतो हा संसदेचा भाग असतो. फक्त काय असतो? भाग असतो. तो मेंबर नसतो, म्हणजे सदस्य नसतो. तो मेंबर नसतो. तो काय असतो विद्यार्थी मित्रांनो? फक्त आणि फक्त काय असतो? भाग असतो. मग तो भाग का असतो? तो भाग का असतो हा महत्त्वाचा. तो भाग असतो कारण की संसदेमधून निघणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्याच्या सिग्नेचर शिवाय ऍक्ट बनू शकत नाही. राष्ट्रपतीला संसदेचा पाठ का म्हणतात? कारण की संसदेमधून निघणाऱ्या कोणत्याही गोष्टी, कोणतेही विधेयके, कोणतेही बिल हे ऍक्ट बनू शकत नाही त्याच्या जोपर्यंत राष्ट्रपतीने त्याच्यावर म्हणजे प्रेसिडेंटने त्याच्यावर सिग्नेचर होणार नाही तोपर्यंत. म्हणून त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? पाठ म्हणतो. कशाचा पाठ म्हणतो? आपल्या देशाच्या संसदेचा.
पण त्याला संसदेचा मेंबर का नाही म्हणतो? कारण तो लोकसभेमध्ये जाऊन मतदान करत नाही आणि तो राज्यसभेमध्ये जाऊन मतदान सुद्धा करत नाही. लक्षात आलं का? संसदेचा प्रेसिडेंट काय? फक्त 5 आहेत, तो सदस्य नाही. सदस्य म्हणजे काय? जे सदस्य असतात ते काय करतात? तो वोटिंग करतात. मला सांगा, प्रश्न विचारतो, लोकसभेचा सदस्य हा संसदेचा सदस्य पण असतो आणि पार्ट पण असतो, बरोबर का चूक? बरोबर का चूक? संसदेचा सदस्य हा लोकसभेचा भाग असतो किंवा पार्ट असतो किंवा सदस्य असतो, बरोबर का चूक? बघा, आता मी तुमचे असंख्य डाऊट्स इथे क्लिअर करणार. लोकसभेचा सदस्य हा संसदेचा सदस्य असेल. लोकसभेचा सदस्य हा संसदेचा सदस्य असेल, पण संसदेचा सदस्य हा लोकसभेचा सदस्य असेल असे काही म्हणजे सांगता येणार नाही. लक्ष द्या, असंख्य डाऊट्स क्लिअर करतोय. बघा, लोकसभेचा सदस्य, मी स्टेटमेंट लिहितो, सगळे लोकसभेचे सदस्य हे संसदेचे सदस्य असतात. दुसरं, सगळे संसदेचे सदस्य हे लोकसभेचे सदस्य असतात. सांगा, बरोबर का? दोन्ही बरोबर आहे का? मला किती लोक उत्तर देणार आहेत? दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे का? पहिलं बरोबर, मयूर व्हेरी गुड, अगदी बरोबर. सेकंड चूक, अगदी बरोबर, व्हेरी गुड मयूर. बाकी लोक फर्स्ट राईट आहे, सेकंड रॉंग आहे, व्हेरी गुड. अजून बाकी फर्स्ट स्टेटमेंट सेकंड रॉंग, अगदी बरोबर, म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे. ते काय म्हटलं? सगळेच सदस्य लोकसभेचे, इथं असणार आहे संसदेचे सदस्य असणार आहेत, बरोबर. आणि दुसरा मुद्दा काय? संसदेचे सगळे सदस्य. संसद म्हणजे काय हो? आपणही बरोबर. म्हणजे संसदेचे सगळे सदस्य म्हणजे राज्यसभा पण आली, पण राज्यसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य असतात का? नाही. म्हणजे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय अगदी बरोबर आहे. तर मला सांगा, हे लोकसभेचे सदस्य राज्यसभेमध्ये जाऊन मतदान करू शकतात का? हे लोकसभेचे सदस्य राज्यसभेमध्ये जाऊन मतदान करू शकतात का? मतदान करू शकत नाही. पण तिथे जाऊन बसू शकतात, गप्पा मारू शकतात, काही करू शकतात. फक्त त्यांना मतदानाचा अधिकार तिथे मिळत नाही. मला सांगा, राज्यसभेचे सगळे सदस्य संसदेचे सदस्य असतात का? राज्यसभेचे सगळे सदस्य संसदेचे सदस्य असतात का? येस. पण संसदेचे सगळे सदस्य हे राज्यसभेचे सदस्य नसतात. अगदी बरोबर. दुसरा मुद्दा, मला सांगा, राज्यसभेचे सदस्य लोकसभेमध्ये जाऊन बसतात का? बसतात. ठीक आहे. डिस्कस करतात, डायलॉग करतात, अगदी बरोबर. पण हे वोटिंग करू शकत नाही. बरोबर. इतकं तुम्हाला कळालं असेल असं मला वाटतं आणि तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा असा फिट झालेला असेल असं मला वाटतं. मला सांगा, या तिघांनाही राष्ट्रपती असो, व्हाईस प्रेसिडेंट असो आणि विद्यार्थी मित्रांनो प्रेसिडेंट असो किंवा राज्यसभा असो किंवा लोकसभा असो, की आपल्याला कामाची निवडणूक पद्धत शिकायला पाहिजे. आणि निवडणूक पद्धत विद्यार्थी मित्रांनो आपण शिकतो इलेक्शन ऑफ इंडियापासून, निवडणूक विभागापासून, बरोबर, किंवा निवडणूक आयोगापासून. तुम्हाला माहिती आहे, एकदा मी तुम्हाला सांगितलं होते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. मला सांगा, अप्रत्यक्ष म्हणजे आपण 2 शिकलो होतो. एक लिस्ट आणि दुसरं क्रमांक. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं सिंगल ट्रान्सफरेबल होती, एकल संक्रमणीय पद्धत. याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं गुप्त, याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं खुली.
बरोबर. आता माझा एवढाच मुद्दा आहे की खालीलपैकी कोणतं इलेक्शन पद्धत हे लोकसभेसाठी वापरलं जातं सांगा. खालीलपैकी कोणती पद्धत हे लोकसभेसाठी वापरली जाते? खालीलपैकी कोणती पद्धत ही लोकसभेसाठी वापरली जाते? खालीलपैकी कोणती पद्धत ही लोकसभेसाठी वापरली जाते? कोणती आहे? प्रत्यक्ष निवडणूक. फर्स्ट पास दी पोस्ट. फर्स्ट पास दी पोस्ट म्हणजे काय? 4 लोक जर उभे असतील A B C आणि D, 100 वोटर्स आहेत. 100 पैकी 20 वोट याला दिले, याला 21 मिळाले, याला 22 मिळाले, याला 10 मिळाले. बाकीच्या लोकांनी म्हटलं की मला मतदान करायचं नाहीये. बाकीच्या लोकांनी काय म्हटलं? मला मतदान करायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यक्तीला जास्त भेटले तो जिंकला. 1 असो, 2 असो, 100 असो, लाखाने असो, करोडाने असो, काय जिंकला? ज्या व्यक्तीला 1 भेटला, वोट जास्त भेटला तो जिंकला. पण विद्यार्थी मित्रांनो, अप्रत्यक्षमध्ये असं होत नाही. अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये असं होत नाही. हे आपल्याला शिकावं लागेल. पण हे वापरलं म्हणजे प्रत्यक्षमध्ये फर्स्ट पास दी पोस्ट काय मेथड आहे. आणि ही इलेक्शन कुठे होतं? लोकसभा, विधानसभा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि अर्बन सेल्फ गव्हर्नमेंट. आता जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये, बरोबर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 2 पद्धतीने निवडणूक आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्षमध्ये आपण वापरतो विद्यार्थी काय? फर्स्ट पास दी पोस्ट. याच्यामध्ये आपण वापरतो ज्या व्यक्तीला जास्त वोट्स मिळाले तो जिंकला, ज्या व्यक्तीला कमी मिळाले तो हारला. ठीक आहे. अप्रत्यक्ष निवडणूक कुठे कुठे वापरतात? त्याच्यामध्ये माहिती तुम्हाला सांगितलं, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, राज्यसभेची निवडणूक, विधान परिषदेची, लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. मग याच्यामध्ये कोणती निवडणूक होतं? एक लिस्ट होतं आणि एक प्रमाणशील. ही प्रमाणशील पद्धती आपल्या भारतामध्ये यूज करतो, बरोबर. दुसरं सिंपल. सिंपल म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग. सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग, बरोबर. नंतर या सिंगल ट्रान्सफर म्हणजे एकाच संघामध्ये आपण पुन्हा 2 प्रकारचे वापरतो, गुप्त आणि खुली. सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग, गुप्त आणि खुली पद्धत. गुप्त आणि खुली पद्धत. तुम्हाला विचारला या सगळ्यांची निवडणूक विधानसभेत कोण घेतं? अप्रत्यक्ष घेतं. कोण? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इतकं लक्षात आलं का सगळ्यांना? सांगा बरं, इतकं लक्षात आलं का सगळ्यांना? मला तुम्हाला सांगायचं का प्रमाणशील पद्धत कशी होतं? सांगायचं का तुम्हाला? सांगा. तुम्हाला सांगायचं का प्रमाणशील पद्धत शिकवायची कधी झाली म्हणून? तुम्हाला सांगायचं आहे का सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग कशी होतं? मला सगळे सांगणार, रेकमेंड करा ना मला. सांगायचे? ठीक आहे, ओके, चालेल चालेल, ठीक आहे, ओके, चालेल, शिकवतो, काही प्रॉब्लेम. त्याला समजायला ना थोडा वेळ लागेल, म्हणून आपण त्याला उद्याला समजून घेऊया. फक्त आता मी तुम्हाला जो प्रश्न पडला असेल, सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे, सर आर्टिकल, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो, सर आर्टिकलमध्ये म्हणजे कलमांमध्ये, सर भागामध्ये आणि सर परिशिष्टमध्ये काय डिफरन्स आहे? भाग परिशिष्टमध्ये काय? बरोबर. सर सगळ्यांना प्रश्न पडतो, कलम, पाठ आणि कलम, भाग आणि परिशिष्टमध्ये काय डिफरन्स? बघा, कलम हे पर्टिक्युलरली गोष्ट संबंधित. फॉर एक्झाम्पल, माझ्या घरी आम्ही 8 लोक, 7 बहिणी आणि मी एकटा, ठीक आहे. तर पर्टिक्युलर जर किरण वानखडे म्हटला, पर्टिक्युलर जर किरण वानखडे म्हटला तर विद्यार्थी मित्रांनो काय असणार? कलम. काय झालाय? कलम. म्हणजे पर्टिक्युलरली त्या गोष्टी संबंधी असतो. बघा, माझ्याकडे किती आहे? 7 बहिणी आणि मी आहे, बरोबर की नाही? जर माझ्याबद्दल पर्टिक्युलरली तुम्ही विचारलं, कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही पर्टिक्युलरली विचारलं तर काय विद्यार्थी मित्रांनो? कलम, बरोबर. आता तुम्ही जर माझ्या फॅमिलीबद्दल विचारलं, 1 7 + 1 तो म्हणजे काय? पार्ट. पार्ट इज अ कलेक्शन ऑफ आर्टिकल्स. पार्ट इज अ कलेक्शन ऑफ आर्टिकल्स, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, या भागाची जर इन्फॉर्मेशन पाहिजे इन डेप्थ अनालिसिस मध्ये तर कुठे आहे? परिशिष्टमध्ये. समजलं का? कलम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? कलम म्हणजे काय? सिंपल भाषेमध्ये पर्टिक्युलर गोष्टी संबंधी असलेली इन्फॉर्मेशन.
7 आहोत आम्ही 8 जण आहोत. तर माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे पर्टिक्युलर किरण वानखडे काय आहेत त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. दुसरा पार्ट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ आर्टिकल्स, म्हणजे याच्यामध्ये एक नाही असंख्य आर्टिकल्स असू शकतात. 1 2 3 4 किंवा आमच्या बहिणी भावाबद्दलची इन्फॉर्मेशन. पण आमच्या बहिणी भावाबद्दल तुम्हाला इन डेप्थ अनालिसिस पाहिजे असेल तुम्ही मिळणार परिशिष्टमध्ये. बरोबर, हा डिफरन्स आहे. मला खूप लोकांनी प्रश्न विचारतात क्लासमध्ये, सर आम्हाला समजत नाही सर परिशिष्ट काय असतात, आम्हाला समजत नाही भाग काय असतात, आम्हाला समजत नाही आर्टिकल काय असतात. आर्टिकल बिलॉंग्स टू एनी पर्टिक्युलर थिंग. पर्टिक्युलर फक्त मला त्याच्याबद्दल बोलायचं. बरोबर, पार्ट म्हणजे काय तर ग्रुप ऑफ आर्टिकल्स आणि त्या ग्रुप ऑफ आर्टिकलची इन डेप्थ अनालिसिस आहे तुमच्या परिशिष्टामध्ये. ठीक आहे विद्यार्थी, आपण इथे थांबूयात. उद्याला 12 ते पुढे 12 ते 1:30 पर्यंत जमलं तर उद्याला 12 ते 1:30 पर्यंत आपण क्लास घेणार आहोत. तर त्या 1:30 क्लासामध्ये मी तुम्हाला सगळं जे अप्रत्यक्ष पद्धत कशी होतं काय होतं सगळं तुमच्या लक्षात आणून देणार आहे. आणि सोबतच आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा शिकणार आहे आणि सोबतच आपण संसद सुद्धा शिकणार आहोत. इथून 2 ते 3 दिवस आपल्याला संसद शिकायला लागतील. बरोबर, चला आपण इथे थांबूया.